माझं नाव अभि आहे आणि ही घटना दिवाळीच्या दिवशी घडलेली आहे. मी त्यावेळी अविवाहित होतो आणि नोकरीनिमित्त इंदोर येथे कामासाठी गेलो होतो. माझं वय त्यावेळी 25 असेल. दिसायला सुंदर देखणा आणि हसरा स्वभाव, त्यामुळे माझी क्षणार्धात कुणाच्याही बरोबर ओळख होत असे. कामानिमित्त 6-7 दिवस इंदोरमध्ये राहून दिवाळीसाठी गावी येण्यासाठी मी इंदोरहून येताना बसमध्ये घडलेली घटना आहे. माझे आरक्षण नसल्यामुळे मला आयत्या वेळी बसमध्ये नेहमीप्रमाणे जागा मिळाली नाही आणि खूप प्रयत्न केल्यावर स्वतः मालकांनी माझी व्यवस्था त्यांची नातलग असलेल्या सौ सुरेखा देशमुख यांच्या शेजारी असलेल्या जागेवर, अर्थात त्यांना विनंती करून माझ्यासाठी केली. माझा अंदाज होता की देशमुखबाई बहुतेक वयाने मोठ्या असतील, परंतु माझा अंदाज हुकला, कारण सौ देशमुख साधारण 30 वर्षांच्या असाव्यात. दिसायला घरंदाज असलेल्या देशमुखबाईंना जवळ जाऊन विनंती केली आणि म्हणालो, नमस्कार, मी अभि. कामानिमित्त इंदोरला आलो होतो. दिवाळीसाठी घरी निघालो आहे. पुण्यापर्यंत या गाडीतून आणि पुढे पुण्याहून कराडमध्ये माझ्या गावी जाणार आहे. त्यांनी हसून प्रतिसाद दिला आणि म्हणाल्या, माझ्याबरोबर माझे मिस्टर येणार होते, म्हणून आम्ही 2 जागा राखून ठेवल्या होत्या. परंतु माझ्या मिस्टरांना अचानक मोठे काम मिळाले असल्याने ते माझ्याबरोबर आले नाहीत. म्हणून मला एकट्याने गावी जावे लागत आहे आणि मला देखील पुण्याहून पुढे कोल्हापूरला जायचे आहे. मला बस मालकांनी तुम्हाला देखील कराडपर्यंत जायचे आहे आणि पुण्याहून पुढे मला कंपनी होईल असे सांगितले, म्हणून तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या राखीव जागेवर बसण्यासाठी आग्रह केला आणि मी तयार झाले. सौ देशमुख म्हणताच मी स्वतःहून अभि जाधव अशी ओळख करून दिली. थोडा वेळ गप्पा मारल्यावर आम्ही निवांत झालो आणि पुढील प्रवासासाठी तयार होऊन गाडीमध्ये स्थानापन्न झालो. एव्हाना माझ्या नजरेत एक गोष्ट जाणवली, ती अशी की सौ देशमुख दिसायला एकदम सुंदर, रेखीव आणि आपल्या भाषेत एकदम कडक सामान होत्या. त्यांची नजरसुद्धा भेदक होती. थोडा वेळ गप्पा मारल्यावर माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अभिसाहेब, तुमचं लग्न झालं की नाही? यावर मी म्हणालो, नाही. मात्र दिवाळीनंतर आमच्या मातोश्री सून संशोधन सुरू करणार आहेत. ती म्हणाली, मग तुम्हाला काय वाटतं, लग्न करावं की नाही? तर मी तिला म्हणालो, अहो, लग्न खूप करावं वाटत आहे, पण मुलगी पण तशी छान मिळायला हवी ना, आणि आमच्या घराशी मिळतीजुळती असायला पण हवी. सगळ्यांना समजून घेणारी, आईवडिलांची सेवा करणारी. ती म्हणाली, बस झालं, खूप अपेक्षा आहेत तुझ्या. मी तिच्याकडे पाहून हसलो आणि मग त्यांनी पुढे माझं शिक्षण, वय, गाव, नातेवाईक आणि आई-बाबा यांच्याबद्दल माहिती घेत त्या म्हणाल्या, इतके छान शिक्षण आणि घरची उत्तम परिस्थिती आणि दिसायला सुंदर आहात, तुम्हाला नक्की सुंदर आणि मस्त मुलगी मिळेल, यात काही शंकाच नाही. मला माझी स्तुती झाल्यामुळे उगीचच लाजल्यासारखे झाले. एकंदरीत त्या घरंदाज होत्या, यात कोणतीही शंका नव्हती. गाडी सुरू झाल्यापासून 2 तास प्रवास कसा झाला कळले देखील नाही. याला अर्थातच सौ देशमुखबाई कारणीभूत होत्या, कारण एकतर त्या दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्यावर सुंदर हास्य आणि बोलण्यात खानदानी घरंदाज शैली. मी खूप इम्प्रेस झालो. इतक्या वेळ त्यांचा चेहरा पाहत होतो आणि एक तिरका कटाक्ष टाकून त्यांची सुंदरता मी पाहत होतो आणि बारीक लक्ष देऊन निहाळत होतो. ती एवढी सुंदर होती की काय सांगू, तिला बघितल्यावर मला तिच्याकडेच पाहत राहावं असे वाटत होते. तिचे केस आणि डोळे तर खूपच भारी होते, पण मी आता लाजून तिची नजर चुकवत होतो. थोड्या वेळाने मी माझ्या बॅगमधून मासिक काढून मुद्दामून मासिक वाचण्याचा बहाणा करत त्यांना जवळून चोरून निरखू लागलो. थोड्या वेळाने त्यांना समजले की मी बहुतेक पान न पलटता वाचत आहे हे त्यांना बहुतेक कळले. त्यांना जाणीव झाली असावी की मी त्यांना मासिक काढून त्यांना अजून निरखत पाहत आहे. त्यांनी सहजपणे हसतच विचारले, अहो, इतका वेळ काय वाचन करत आहात? काही इंटरेस्टिंग आहे की काय, की दुसरे काय पाहताय? मी थोडा शरमलो आणि हो नाही नाही करू लागलो. साहजिकच आहे, आता तुमचं वय आहे लग्न करण्याचे, त्यामुळे साहजिक काहीतरी कल्पना करत असाल, हो ना?
त्या असे म्हणाल्या आणि खुदकन हसल्या. एव्हाना त्या संकोच न करता मला खेटून बसल्या होत्या. मला समजत नव्हते की त्या मला एकदम खेटून कसं काय बसू शकतात हे विचार करत होतो. तेवढ्यात मला कळलं की बरं झालं मला यांच्या शेजारी सीट मिळाली, कारण एवढा दूरचा प्रवास एकदम सुखात जाईल या विचारांनी मी अजून खुश झालो. आणि आता त्यांच्या मला खेटून बसलेल्या स्पर्शाने कसे तरी होत होते आणि साहजिकच मला थोडेसे आखडून बसल्यासारखे वाटत होते. पण मी खुश होतो. त्यांना मी खूप आखडून बसलोय आणि त्यांची काळजी करत आहे हे दाखवले. त्यांना मी चांगला आहे असा विश्वास दाखवत होतो आणि मी जे विचारत होतो तसेच झाले. आणि त्यांना मी असा आखडून बसलेला कळलं आणि त्या म्हणाल्या, "अहो मिस्टर अभि, काळजी करू नका, व्यवस्थित बसा आणि हे घ्या पाणी, तुम्हाला बहुतेक खूप गरम होते." ओठ किंचित दाताखाली दाबत त्या नजरेने त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. त्यावेळी मी देखील खुश झालो. मनात खूप गोड गुदगुल्या झाल्या. इतक्या सौंदर्यवती बाईने आपल्याला दिलेला प्रतिसाद पाहून माझा आत्मविश्वास वाढला. थोडे घरगुती बोलणे सोडून त्या मला म्हणाल्या, "तुम्ही नशीबवान आहात, कारण नोकरीमुळे खूप ठिकाणी फिरता येत असेल आणि तुम्हाला सगळा देश परदेश पालथा घालता येत असेल. शिवाय नवीन ओळखी आणि लोक आणि वेगवेगळे पदार्थ खायला तसेच मोठ्या हॉटेलमध्ये राहायला मिळत असेल, हो ना?" यावर मी प्रतिसाद देत म्हणालो, "हो, मला देखील आवडते फिरायला." म्हणून त्यांच्या प्रतिक्रियेला दाद दिली आणि त्या म्हणाल्या, "तुम्ही इतके देखणे आहात, त्यामुळे तुम्हाला नक्की खूप मैत्रिणी असतील, हो ना?" आत्ता मात्र मी बाईसारखा लाजून नाही म्हणताच त्या म्हणाल्या, "हं, काहीतरी सांगू नका, कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण माझ्यासारखी बाई अगदी घरात देखील कुणाशी बोलत नाही. ती देखील तुमच्याबरोबर खुश होऊन स्वतःहून बोलते, म्हणजे नक्की कल्पना करा ना. अगदी खास करून माझ्यासारख्या बहिणींना जर तुम्ही खूप आवडत असाल, आता तर मी एक हिरो आहे की काय असे वाटायला लागले." आणि मी खूप खुश झालो होतो. मला तर ती आता खूप आवडायला लागली होती. तिचं असं मादक बोलणं मला खूप आवडायला लागलं होतं. आता मला सहन होत नव्हतं, कारण मला अप्रत्यक्षपणे किंवा डायरेक्ट म्हणा पण न बोलून दाखवता शब्दाचा खेळ खेळून मला तू आवडतोस असे सांगायचे आहे. आता हे लक्षात येऊ लागले. त्यांच्या त्या बोलण्याने प्रभावित होऊन गेलो आणि मीही त्यांच्याबरोबर अजून मोकळेपणाने बोलू लागलो. अगदी थोड्या वेळात मी त्यांना कधी वहिनी वहिनी म्हणू लागलो हे मला आणि त्यांना देखील लक्षात आले नाही. तसा मी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागलो आणि किंबहुना त्या देखील माझ्याकडे आकर्षित झाल्या होत्या. दिवाळीपूर्वी हिवाळा सुरू होतो, त्यामुळे हवेत गारवा होता आणि अंधार देखील लवकर पडतो. 8:30 वाजता गाडी जेवायला थांबली. आम्ही दोघे बाहेर येऊन एकत्र जेवण करायला बसलो. मी त्यांना विचारले की आपण काय खाणार, तर त्या म्हणाल्या, "मला काही भूक नाही, पण थोडेफार आपण खाऊया." असे म्हणून त्यांनी सोबत आणलेला डब्बा आणला, काढून समोर ठेवला आणि आम्ही आता दोघे थंड हवेचा आनंद घेत जेवू लागलो. आणि मी तिला म्हणालो, "तुम्ही पण खूप सुंदर आहात." तर ती म्हणाली, "तुम्हाला आता दिसले का?" तर मी तिला म्हणालो, "तसं नाही हो, मला जरा लाज वाटत होती गाडीत होतो त्यावेळी." तर लगेच ती म्हणाली, "मग आता लाज वाटत नाही का?" तर मी म्हणालो, "आता पण वाटते आहे, पण आपण जरा मोकळेपणाने बोलत आहोत ना, म्हणून लाज कमी झाली आहे." तर ती माझ्या अशा बोलण्याने हसायला लागली. मी पण तिच्याकडे बघून हसायला लागलो. आता आमचे बोलत बोलत जेवण झाले. जेवण झाल्यानंतर आम्ही एक एक आईस्क्रीम मागवल्या. आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही गाडीत जाऊन आमच्या जागेवर जाऊन बसलो. आम्ही जेवण करत असताना मी तिला खूप निरखून पाहत होतो. त्या शीतल उजेडामध्ये ती खूपच भारी दिसत होती आणि मला तिच्या सौंदर्याचं वेड लागलं होतं. माझ्या मनात वेगळीच तिच्याबद्दल ओढ लागली होती. मला आता तिच्याकडेच पाहत राहावं असं वाटत होतं. एवढी सुंदर कशी असू शकते याचा विचार माझ्या मनातून काही केला जातच नव्हता. मी विचार करत होतो तेवढ्यात गाडी पुन्हा सुरू झाली. त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेली शाल अंगावर ओढली आणि मला म्हणाल्या, "आता थोडी विश्रांती घेऊयात." एकमेकांना शुभरात्री करून आम्ही झोपेची आराधना करू लागलो. मला इतकी सुंदर बाई जवळ असताना झोप येणे शक्यच नव्हते. थोड्या वेळात त्यांना झोप लागली आणि शीट बारीक असल्यामुळे आमच्या दोघांचा एकमेकांना स्पर्श होऊ लागला होता. आता हळूहळू माझा संयम संपला आणि आता त्यांच्या खांद्याला देखील माझा स्पर्श होत होता.
एकतर त्या इतक्या सुंदर होत्या आणि त्यांचा स्पर्श मला हवा हवा असं वाटत होतं. मी हाताची घडी घातल्यामुळे माझा कोपरा त्यांच्या खांद्याजवळ स्पर्श करत होता आणि गाडीच्या आदळ्यांनी अधूनमधून त्यांच्या दुसरीकडे पण लागत होता आणि त्या स्पर्शाने मी एक्साईट होत होतो. मला संयम ठेवणे खूप कठीण जात होते. थोड्या वेळात माझा डावा हात कोपरावर ठेवून जमेल तेवढे स्पर्श सुख मिळण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यांनी थोडी हालचाल केली तरी माझा श्वास थांबून जात होता आणि काही गडबड होईल अशी भीती मला सतत जाणवत होती. एका मोठ्या वळणावर गाडी जोरात वळत असताना माझा चांगलाच स्पर्श त्यांना झाला आणि त्यावेळी देखील त्यांनी काही हालचाल केली नाही. त्यावेळी माझा आत्मविश्वास वाढला आणि मला त्यांच्या तोंडामधून एका हळू आवाजात गोड हुंकार ऐकायला मिळाला. आता देखील माझ्या बाजूस सरकल्या. मी देखील धीट होऊन पुढे सरकलो. त्या उठल्या आणि माझ्या कानात म्हणाल्या, लबाड आहेस तू, पण आता तू थांबू नको. आणि माझ्या अंगावर शाल टाकून मला देखील शालीमध्ये ओढले. त्या म्हणाल्या, जे काही होते ते आजूबाजूला थोडे लक्ष ठेवून कर. मग मला त्यांची पूर्व परवानगी मिळताच मी आता न थांबता सरळ कार्यक्रम उरकून घेतला. त्या देखील जोशात माझ्या कानात म्हणाल्या, खूप आगाऊ आहेस. मला खुलवून सगळे काही घेतलेस माझ्याकडून. मी तिला म्हणालो, तुम्ही एवढ्या सुंदर आहात की मला हे राहावले नाही आणि माझ्यात एक वेगळीच अनामिक हालचाल तुम्हाला पाहून होऊ लागली होती. मी कधी एकदाच तुम्हाला माझ्या मिठीत घेईल मला असे झाले होते. ती म्हणाली, होय का? मी तिला म्हणालो, खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचे केस, तुमचे डोळे खूप छान आहेत. मला खूप आवडले आणि तुमच्या डोळ्यात एक वेगळी जादू आहे. त्या जादूंनी मला वेड लावला आहे. तुमच्या सौंदर्याची तर मी तुलनाच करू शकत नाही. खरंच तुम्ही किती भारी दिसता हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. ती म्हणाली, खूप वर्षाची आग लागलेली आहे. आता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझा सहवास हवा आहे. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मला म्हणाल्या, अभि, माझ्यावर विश्वास असेल तर माझी कथा सांगू का? तुम्ही सांगा, मला आवडेल तुम्ही जे काहीही सांगाल ते. त्या म्हणाल्या, माझे लग्न झालं त्यावेळी मी अवधी 20 वर्षांचे होते आणि माझे मिस्टर 32 वर्षांचे होते. आता माझे वय 34 आहे आणि त्यांचे वय आहे 44. मी यांच्याबरोबर जेव्हा कुठे जाते त्यावेळी सगळे मला ते माझे वडील किंवा सासरे आहेत का असे विचारायचे. म्हणून नंतर मी यांच्याबरोबर जायचे बंद केले. मूल देखील झाले नाही म्हणून ते पण काय करणार, नाईलाजास्तव नातेवाईक असल्यामुळे आणि प्रॉपर्टीसाठी आम्ही एकत्र नावाला असलेला संसार ओढतोय. शेजारी असलेली मानलेली आणि सख्खे धीरशिवाय चुलत धीरसुद्धा माझ्याकडे त्या हेतूने पाहतात. पण लग्न झाल्यापासून एकांतात राहायची सवय झालेली आहे त्यामुळे कुठेही त्या भानगडीमध्ये पडले नाही. तो गाडीत बसला त्यावेळी शेजारील बाईने आपल्याकडे जणू नवरा बायको असल्याप्रमाणे पाहिले त्यावेळी आणि तुमच्या वधू संशोधन शब्दाने माझा सगळा इतिहास आठवला आणि मी सुद्धा जणू 10 वर्ष मागे जाऊन स्वप्न पाहिले. आता भानावर आले तोपर्यंत मला तुझा स्पर्श झाल्याने जणू मी तुझी झाल्याचा भास होतोय. माझ्यासाठी एक करा. आपण जोपर्यंत प्रवास करतोय तोपर्यंत मला बायकोसारखा मान देशील का? मी तुला विनंती करते, एक दिवसासाठी माझे स्वप्न पूर्ण करा. थोडा वेळ मला काय घडतंय समजले नाही, पण एकंदरीत त्या इतक्या सुंदर बाईशी तर मी सुद्धा एका पायावर लग्न करायला तयार झालो असतो. पण जी परिस्थिती आली होती त्यानुसार कसे काय करू हा विचार करू लागलो. मी त्यांना हो म्हणालो आणि माझा होकार व भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळात आम्ही जणू नवीन नवरा नवरीप्रमाणे एकमेकांना खुलवत एका वेगळ्या जगात पोहोचलो. त्यांनी मला एकेरी बोलवायला सांगितल्यावर मी सुद्धा तिला सुरेखा म्हणत होतो. सुरेखा माझ्या कानात हळूच म्हणाली, मला तू खूप आवडलास. आता मी तुझी आहे. तू आता काहीही कर, मला आवडेल. मी पण म्हणालो, मी पण तुझा आहे. तुला जसे पाहिजे तसे प्रेम कर. एकंदरीत आता एक गोष्ट स्पष्ट होती की सुरेखाला माझा सहवास हवा होता आणि तिच्या जीवनात अपुरी असलेली स्वप्न माझ्या रूपाने पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली होती. मला सुद्धा तिच्याबरोबर आनंद मिळण्याची सर्वोत्तम संधी प्राप्त झाली होती. ती सुद्धा तिच्या इच्छेने. मी देखील माझ्या भावना न लपवता तिला म्हणालो, सुरेखा, आपल्याला जी काही संधी मिळाली आहे त्या सुखात आपण बुडून जाऊयात. माझे नाक ओढून म्हणाले, हो माझ्या राजा. आता मी कोल्हापूरमध्ये मस्त 2 महिने राहून
आराम करणार आहे. अगदी हक्काने. अर्थात तुला देखील माझ्याबरोबर राहण्याची संधी आहे. आता आपण झोप काढू. सकाळी पुण्यात पोचलो की आपण सगळे ठरवू. सकाळी पोचलो आणि सुरेखाने ताबडतोब नवऱ्याला फोन करून सांगितले की आता 2 दिवस तिच्या पुण्यातील मैत्रिणीकडे मुक्काम करून नंतर कोल्हापूरला जाईल. माझ्याकडे हसून पाहत तिने मला देखील माझ्या गावी फोन करून भाऊबीजेपर्यंत पुण्यातच राहायचा सल्ला दिला आणि मी तो अंमलात आणून आम्ही दोघे माझ्या फ्लॅटवर आलो. आल्या आल्या दोघेही फ्रेश होऊन बाथरूममध्ये आंघोळीसाठी एकत्र घुसलो आणि आंघोळ करून बाहेर आलो आणि बाहेर येताच मी तिला रूममध्ये उचलून घेऊन गेलो. आम्ही आता लिपकिस करू लागलो. मी आता एक एक पाऊल पुढे टाकत जात होतो आणि एका मोहक सुखाचा आनंद घेऊ लागलो. ती म्हणाली, मला आता तुझ्यासोबत 2 दिवस खूप प्रेम करायचे आहे. आपण खूप मस्ती करू, फिरायला जाऊ, बाहेर जेवण करू. आता हे 2 दिवस फक्त तू आणि मी. हे दिवस आपण दोघांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होईपर्यंत सोबत प्रेमाचा रंग साजरा करू. आमचे प्रेम फुलत होते आणि मग आम्ही शेवटच्या क्षणी आलो. मी तिला जोरात मिठी मारली आणि तिच्या ओठावर ओठ ठेवून किस केली आणि शांत होऊन बाजूला म्हणालो. आम्ही आता एकमेकांच्या मिठीत शांत झोपी गेलो. नंतर दुपारी उठल्यावर बाहेर जेवण करायला गेलो आणि बाहेरून रात्री 8 वाजता घरी आलो. नंतर पुन्हा प्रेमाचा रंग रात्रभर उधळला. नंतर 2 दिवस आम्ही असेच मजे घेऊन आपापल्या घरी निघून आलो. नंतर आता अधूनमधून आम्ही बहाणे करून भेटू लागलो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.